खासदारकीच्या इलेक्शनमध्ये त्यांचे खासदार निवडून येतात, त्यात EVM बरोबर असते आणि विधानसभेमध्ये त्यांचे आमदार पडतात, ते EVM चुकीचं असते. पण युतीमध्ये आम्हाला ही ही जी आमची हक्काचं जे एक आमचं पद होतं, आम्हाला ते सोडायला लागलं राष्ट्रवादीकरता, पण आम्ही ते सोडलं आणि आम्ही युती धर्म बरोबर निभवला. आणखी आम्ही त्या आमदारांना निवडून दिलो. सगळ्यात पहिले मी त्यांना सांगतो की ज्यांना पण उमेदवारी भेटेल त्यांनी काम करायचं आणि ज्यांना उमेदवारी भेटली नाही त्यांनी एकजूट होऊन आपल्या उमेदवारांकरता दिवस रात्र एक करा. आता मला सांगा, तुम्हीच आज पाहत आहे अमरावतीमध्ये की समजा भाजप नाही तर मग कोणता पक्ष? त्यामध्ये तुमचा मित्रपक्ष राष्ट्रवादी अजित पवार गट सुद्धा आहे. अमरावतीचं राजकारण म्हटलं म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रभर चर्चा. इथले राजकीय नेते आणि राजकीय स्टंट नेहमी महाराष्ट्रभर चर्चेचा विषय राहिलेला आहे. आणि त्यातल्या त्यात आता अमरावती शहराच्या महानगरपालिकेचे रणशिंग सुद्धा फुंकले गेलेले आहेत. आणि यामध्ये मग सत्तेत प्रमुख स्थानी असलेल्या भाजप पक्षाची कशी रणनीती असणार आहे या संदर्भात आपण चर्चा करण्यासाठी अमरावती शहरातील भाजप शहराध्यक्ष सन्माननीय डॉक्टर नितीनजी धांडे यांच्याकडे आलेलो आहोत. आपली बडबडची संपूर्ण टीम यांची मुलाखत घेणार आहे. तर सर्वप्रथम मी ॲडव्होकेट हिमांशू पाटील आपलं सर्वांचं बडबड या चॅनलमध्ये स्वागत करतो. आणि सर, आपलं सुद्धा या चॅनलमध्ये आम्ही स्वागत करतो. नमस्कार सर. सर, अमरावती शहराची जबाबदारी आपल्यावर आलेली आहे आणि समोर महानगरपालिकांची निवडणूक आहेत. या संदर्भात आपली पुढील रणनीती कशा पद्धतीची असणार आहे याबद्दल तुम्ही काही बोलू शकाल का? अमरावती महानगरपालिका विदर्भातली एक महत्त्वाची महानगरपालिका आहे. नागपूरनंतर सगळ्यात महत्त्वाची महानगरपालिका म्हणजे अमरावती महानगरपालिका. इथे असंख्य लोकांचा आता रहिवाशी होत आहेत. आणखी तुम्हाला माहीत असेल की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात फास्टेस्ट डेव्हलपिंग जी सिटी आहे ती अमरावती आहे. आणि सगळ्यात फ्रेश ज्याला आपण म्हणतो एकदम पोल्युशन फ्री सिटी जी आहे ती अमरावतीला अवॉर्ड भेटला आहे ती अमरावती आहे. अशा या अमरावती शहराच्या महापालिकेमध्ये आमचं एक विजन आहे आणि त्या विजनला घेऊन आम्ही काम करत आहोत. आम्हाला अमरावतीची जी महानगरपालिका इतकी सुंदर करायची आहे आणि त्याला त्या लेवलवर न्यायचं आहे ज्या लेवलवर इंदोरची महापालिका, नागपूरची महानगरपालिका आहे. आमचं पुढच्या 5 वर्षाचं जे विजन आहे ते आम्ही क्लिअर केलेलं आहे. ते क्लिअर आहे आमच्यासमोर. आता अमरावती महानगरपालिकेमध्ये आम्हाला काय काय करायचं हे तुम्हाला मी सांगतो. आम्हाला अमरावती महानगरपालिकेची जी अंबा नाला आम्ही ज्याला म्हणतो ती अंबा नदी आहे. आम्हाला त्या अंबा नदीला साफ करून क्लीन करून त्याला अंबा नदी बनवायची आहे. आम्हाला इथे IT पार्क आणायचा आहे. आम्हाला इथे CC कॅमेराज पूर्ण रोड्सवर CC कॅमेराज लावायचे आहेत. आम्हाला महानगरपालिकेची बिल्डिंग जी आहे ती 100 कोटीची सँक्शन अमाऊंट जो आहे ती एक नवीन बिल्डिंग आम्हाला बनवायची आहे. अशी असंख्य कामं आम्हाला अमरावतीला करायची आहे. हे पुढच्या 5 वर्षामध्ये आमची इच्छा आहे करायची. अच्छा, अशा पद्धतीचं तुमचं विजन आहे. हो. परंतु आता एकंदरीत आपण जर विचार केला तर लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये महायुती ही एकत्रपणे लढली, परंतु महानगरपालिकेमध्ये जवळपास एक स्वबळावरती लढण्याचं चित्र स्पष्ट होते आहे. मग मित्रपक्षांना सोबत न लढण्याचं कारण काय स्पष्ट तुम्ही करू शकाल यामध्ये? माझ्या माहितीनुसार आम्ही युती करणार आहे. अच्छा. आमची युती शिवसेनेसोबत आहेच आणि आमची युती स्वाभिमानसोबत आहे, युवा स्वाभिमानसोबत. राष्ट्रवादीसोबत आम्ही युती करणार नाही आहे कारण की त्यांची बहुतेक इच्छा आहे स्वबळावर लढायची. अच्छा. तर युती ही शिवसेना शिंदे गट आणखी युवा स्वाभिमान रवी राणा गट यांच्याशी आमची होणार आहे. युती होणार आहे आणि हे चित्र स्पष्ट झाले. हे सध्याचे चित्र तरी आहे. पुढचं आता आपल्याला काही सांगता येत नाही, राजकारण आहे. बरोबर. पण सध्याच्या पोझिशनमध्ये या 2 पक्षांसोबत आमची युती राहणार आहे. अच्छा. तुम्ही एकंदरीत राजकारणाबद्दल बोलल्यानंतर एक विचार येतो की राजकारण म्हटलं आणि भाजपचं राजकारण म्हटलं की त्याच्यानंतर सगळ्यात मोठं प्रश्नचिन्ह उभारले जातात ते म्हणजे EVM वरती आणि त्यानंतर निवडणूक आयोगावरती प्रश्नचिन्ह उभारले जातात. तर याला तुम्ही कशा पद्धतीने बघता? हे आरोप कशा पद्धतीने? नाही, अतिशय चुकीचे आरोप आहे. खासदारकीच्या इलेक्शनमध्ये त्यांचे खासदार निवडून येतात, त्यात EVM बरोबर असते आणि विधानसभेमध्ये त्यांचे आमदार पडतात, ते EVM चुकीचं असते. हे अतिशय ॲब्सोल्युटली बेसलेस ॲलिगेशन्स आहेत. असं काही नाही आहे. EVM आपलं काम त्याचं जे पद्धतीने काम आहे ते करत राहते. आणखी हे ॲज पर द्या कन्व्हिनियन्स हे लोक ॲलिगेशन्स करत राहतात. सो इट इज ऑल फॉल्स. ते काही चुकीचं आहे, त्याला काही अर्थ नाही आहे. अच्छा. ते बेसलेस आणि हे लोकांना पण माहीत झालेलं आहे की यांचे हे ॲलिगेशन्स जे आहेत हे चुकीचे आहेत आणि याच्यामध्ये काही अर्थ नाही आहे.
अच्छा, ते एकंदरीत आपण पाहतो लोकांच्या माध्यमातून, ते रिझल्टच्या माध्यमातून आपण म्हणतो. कारण की जर आपण एकंदरीत आता विचार केला, नगराध्यक्ष पदाच्या निवडणुका झाल्या आणि त्याचे निकाल सुद्धा जाहीर झाले, तर भाजपाला इथे अमरावतीमध्ये 6 ठिकाणी विजय मिळवता आला. बरोबर आहे. बरोबर आहे. तर त्या विजयाकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता? आता आम्ही पार्लमेंटमध्ये आमचे काही कॅन्डिडेट्समध्ये अमरावतीमध्ये तरी आमची कॅन्डिडेट ही अतिशय कमी मतांनी पडल्या. नवनीत राणा जी आमच्या स्टार प्रचारक एक राष्ट्रीय नेत्या जे आहेत, ज्याला आम्ही शेरनी म्हणतो, हिंदू शेरनी म्हणतो, त्यांचा पराभव झाला पण अतिशय कमी मतांनी झाला. तर त्याला खासदारकीमध्ये 10,000 मतांनी 15,000 मतांनी पडलं म्हणजे याला पराभव नाही म्हणता येत. पण ठीक आहे, तो पराभव होता आमचा. काही कारणास्तव झाला असेल त्याचं आम्ही त्याला आम्ही त्याचा अभ्यास केलेला आहे. पण विधानसभेमध्ये ज्यावेळेस आम्ही आलो तर आम्हाला विधानसभेमध्ये 6 आमचे आमदार निघाले. याला कारण एवढंच होतं की विधानसभेच्या वेळेस लोकांच्या यांनी काय केलं होतं, एक फॉल्स नरेटिव्ह सेट केलं होतं खासदारकीच्या इलेक्शनच्या वेळेस, की हे बेसिक आपलं जे हे आहे, हे आपण चेंज करणार आहोत. बाबासाहेब आंबेडकरांनी जे हे लिहिलेलं आहे, संविधान लिहिलेलं आहे, हे संविधान चेंज करणार आहे असं यांनी एक फॉल्स नरेटिव्ह सेट केलं होतं. ते नंतर लोकांच्या लक्षात आलं की फॉल्स नरेटिव्ह आहे. आणखी मग लाडली बहीण ही जी आमची एक स्कीम आहे ती एकदमच चांगली झाली. ती आता मातृशक्ती जी असते, मातृशक्तीच्या हातात समजा तुम्ही घराचं पॉवर दिलं तर तिची जी मेहनत आहे, ती जे करते आहे ती पूर्ण घराकरता करते आहे, तर तिचं एक चांगला इफेक्ट आमच्या पक्षाला आला. ते एक स्कीम ती आमची फार लक्षात आली लोकांच्या की हे चांगलं आहे. आणखी आमचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस, आमचे जे पालकमंत्री आहे बावनकुळे साहेब, या लोकांनी, बावनकुळे साहेब त्यावेळेस आपले अध्यक्ष होते प्रदेशाचे, ते दिवस रात्र एकसारखे फिरत होते. त्यांनी पण पुष्कळ मेहनत केली. देवेंद्रजींच्या स्कीम्स, त्यांची जी पॉलिसी आहे, ज्या तरीकेने आम्ही युती केली त्यावेळेस, या सगळ्या गोष्टी आमच्या कामात आल्या. आणखी आम्ही एक मोठं यश प्राप्त केलं विधानसभेमध्ये. ही जी एकंदरीत तुम्ही युतीबद्दल बोलला, तर ही जी एक वैचारिक युती आपण करण्याचा दावा करतो, तर या युती संदर्भात आपल्यामध्ये पण संभ्रम आहे का आता सध्या? नाही, आमच्यात काही संभ्रम नाही आहे. पक्ष आहे प्रत्येकाचा आपला. प्रत्येक पक्षाचा एक त्यांची इच्छा असते आणि त्यांचा तो अधिकार आहे की आपण आपला पक्ष वाढवला पाहिजे. तसंच तो एक अधिकार आहे प्रत्येकाचा, तर ते आपल्या हिशोबाने करत असतात. पण विचारधारा आमची एक झालेली आहे. शिवसेना तर आमचं नॅचरल अलाय होतं. शिवसेना ही उद्धव ठाकरेंनी जरी भाजपच्या जी एक विचारधारा आहे आणि जी त्यांची विचारधारा होती, त्या विचारधाराच्या विरुद्ध जाऊन जे त्यांनी राजकारण केलं, पण एकनाथ शिंदेजींनी ते विचारधारा परत भाजपकडे आणली. तर ती विचारधारा एक झाल्यामुळे हे एक अलाईज आम्हाला चांगली युती भेटली. अजित पवार साहेब त्यांच्या लक्षात आलं की आता ज्या पद्धतीने भाजप काम करत आहे, आणखी महाराष्ट्रामध्ये समजा तुम्हाला डेव्हलपमेंट करायचं असेल तर हे डेव्हलपमेंट करण्याकरता लाईक माइंडेड पीपल कम टुगेदर आपण ज्याला म्हणतो, तसे हे तिघंजणं एक सोबत आले. या तिघांनी एक युती केली, आम्ही तिघांनी एक युती केली. आमचा उद्देश एकच होता, सत्ता तर आम्हाला घ्यायची होती, पण सत्ता कशाकरता घ्यायची होती हे महत्त्वाचं होतं. डेव्हलपमेंट करता आम्हाला सत्ता घ्यायची होती, महाराष्ट्राला पुढे नेण्याकरता ही सत्ता घ्यायची होती. आणि तसंच या 3 लोकांनी एक सोबत येऊन ही सत्ता हातात घेतली. आणखी आज तुम्ही पाहत असाल की ज्या स्पीडनी महाराष्ट्रामध्ये प्रगती होत आहे, ज्या स्पीडने डेव्हलपमेंट होत आहे, ते आश्चर्यजनकच आहे. त्याच्यामुळे मला वाटते ही युती एक चांगली युती होती. अच्छा, तुम्ही जे म्हटलं डेव्हलपमेंट होते, परंतु विरोधकांच्या माध्यमातून बऱ्याचदा असं म्हटलं जातं की भाजपा हे नेहमी विकासाचं राजकारण सोडून इतर मुद्द्यांवरती राजकारण करतं. चुकीचं आहे, ते चुकीचं बोलतात. कारण त्यांना आणखी बोलायला काय आहे, विरोधक हेच बोलणार आहे. पण समजा तुम्ही ज्या दिवसापासून देवेंद्रजी फडणवीसांनी मुख्यमंत्रीपद सांभाळलं आहे, त्या दिवसापासून किती डेव्हलपमेंट झालेली आहे, किती रिफॉर्म्स झालेले आहे, काय लेवलवर आपण चाललेलो आहोत, किती स्कीम झालेल्या आहे. समजा तुम्ही हे पाहाल तर तुमच्या लक्षात येईल की डेव्हलपमेंटच झालेली आहे, आणखी दुसरं काही गोष्टी झाल्या नाही आहे.
आपण आपल्या मुद्द्यांवरती परत येऊ, कारण अमरावती शहराची महानगरपालिकाची निवडणूक ही फार महत्त्वाची आहे. आणि यामध्ये तुम्ही बघा, तुम्हाला माहितीच असेल की प्रत्येक प्रभागामध्ये इच्छुक उमेदवारांची रणधुमाळी भरपूर प्रमाणात वाढलेली आहे. तर यामध्ये प्रश्नचिन्ह हा उभारतो की आपण जे उमेदवार आहेत त्यांना कुठल्या गुणवत्तेच्या आधारांवरती तिकीटाचं वाटप करणार आहात, आणि जे नाराज होतील त्यांची मनधरणी कशा पद्धतीने करणार आहात? हो, तुम्हाला म्हणजे मला आय एम प्राऊड टू से की ज्यावेळेस आमच्याकडे जे इच्छुक उमेदवारांची जी संख्या आली ती फारच मोठी होती. 641 ची संख्या आमच्याकडे होती 75 सीट्सकरता. आता बघा ना, म्हणजे इतकी मोठी संख्येमध्ये आल्यानंतर आम्हालाही प्रश्नचिन्ह होते की कसं सिलेक्शन करायचं, आणखी किती नाराज होतील लोक, ती एक महत्त्वाची गोष्ट असते. पण आमचं मापदंड जे आहे ते इतकंच आहे की आम्ही सगळ्यात पहिले पाहतो की पक्षाचा आहे, त्यांनी किती सेवा केलेली आहे, पक्षांतर्गत त्याचे काम किती आहे. आणखी दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे विनिंग हा फार मोठा क्रायटेरिया असतो. बरोबर. कॅन्डिडेट जिंकू शकते का, हा एक मोठा क्रायटेरिया असतो. कारण की इलेक्शन आहे, आपल्याला त्या गोष्टीचं लक्ष द्यावंच लागते. तर हे 2-3-4 मापदंड जे आहेत, ऑफकोर्स हा नगरसेवक म्हणून कसा काम करेल तिथे. कारण की आपण नगरसेवक म्हणून आल्यानंतर 5 वर्ष तो नगरसेवक असतो आणि त्याला त्याच्या भागातलं प्रगती करायची असते, त्या लोकांकडे लक्ष द्यायचं असते. तर ते ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देऊन एक आमचा सर्वे पण होतो, आम्ही सर्वेही करतो त्यांच्यामध्ये. 2-3 सर्वेज होतात. ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देऊन आमचं सिलेक्शन होते. अशा पद्धतीचे सिलेक्शन होते. आणि जर आपण इथल्या महानगरपालिकेचा विचार केला तर एकंदरीत अमरावती शहराची, या जिल्ह्याची परिस्थिती जर पाहिली तर इथे खासदार काँग्रेसचे आहेत, आमदार राष्ट्रवादी पक्षाचे आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये इथे भाजपचा महापौर बसेल असा विश्वास तुम्हाला वाटतो का? हो, म्हणजे ही आमचं एक दुर्दैव समजा की आमच्याकडे इथे महापौर आमचा आमदार नाही आहे. कारण की जी स्ट्रेंथ भाजपची आहे अमरावतीमध्ये, ती स्ट्रेंथ पाहता इथे आमचा आमदार पाहिजे होता. पण युतीमध्ये आम्हाला ही जी आमची हक्काचं जे एक आमचं पद होतं, आम्हाला ते सोडायला लागलं राष्ट्रवादीकरता. पण आम्ही ते सोडलं आणि आम्ही युती धर्म बरोबर निभवला. आणखी आम्ही त्या आमदारांना निवडून दिलं. अशा वेळेस खासदार त्यांचा, आमदार त्यांचा, तर इट इज व्हेरी डिफिकल्ट की महापौर आपल्या बसवण्याकरता. बट देन फॉर्च्युनेटली पालकमंत्री आमचे होते. ते पण बावनकुळे साहेबांसारखे पालकमंत्री, जे अतिशय मॅच्युअर्ड, अतिशय वर्कोहलिक, दिवस रात्र काम करणारा असा एक व्यक्ती आम्हाला देवेंद्रजी फडणवीसांनी दिला. आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही अमरावतीमध्ये आमचं कार्य सुरू ठेवलं. आम्ही पक्षाची जी संघटना आहे ती स्ट्रॉंगली सेट केलेली आहे. आमचं बूथ लेवलवरचं काम झालेलं आहे. आमचं बूथच्या समित्या सेट आहेत. आमच्या सगळ्या संघटनेचे, आमच्या सगळ्या बॉडीज सेट केलेल्या आहे आम्ही. त्याच्यामुळे प्रत्येक प्रभागामध्ये आम्ही कार्यकर्ते जोडलेले आहे. सोपं आहे आम्हाला इलेक्शन काढण्याकरता. कारण की आम्ही मी अध्यक्ष झालो मेमध्ये, आणि त्या दिवसापासून एकसारखा 6 महिन्यापासून मी काम करत आहो पक्षाची संघटना सेट करण्याकरता. आणि ते मी तुम्हाला सांगतो, म्हणजे मी खरं सांगतो तुम्हाला की दिवस रात्र आम्ही काम केलं सगळ्यांनी, आणि आम्ही अतिशय मेहनतीने ही संघटना सेट केलेली आहे. आणखी आता इलेक्शन करता आम्ही फार आधीपासून तयार होतो, आणि आम्ही आता फुल्ली तयार आहोत, आणि आम्ही स्वबळावर इलेक्शन जिंकू शकतो. तुम्ही जसं म्हटलं की बावनकुळे साहेब अतिशय वर्कोहलिक आणि चांगले पालकमंत्री देवेंद्रजींनी तुम्हाला दिलेले आहेत. परंतु एकंदरीत जर विचार केला, जी चर्चा अमरावती शहराच्या राजकारणामध्ये आहे की आपल्या अमरावती शहरामध्ये इतके मोठे नेते असताना सुद्धा जर पालकमंत्री बावनकुळे साहेब देत असतील, तर इथे काहीतरी गटतटाचं राजकारण तुम्हाला वाटतं का भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये? नाही, 100% बिलकुल नाही. भाजप हा भाजप आहे. भाजपमध्ये एकच गट आहे, तो भाजप. अच्छा. भाजपमध्ये यांचे त्यांचे गट नसतात. समजा कोणाला असं वाटत असेल की कोणी म्हणत असेल की असे गट आहेत, तर ती एक बाकीच्या पक्षांकडे पाहून अशी एक आपण धारणा करू शकतो. पण भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गत ही कार्यकर्त्याचा पक्ष आहे हा. याच्यामध्ये मला नाही वाटत की असे काही घटक आहेत किंवा असे काही डिफरन्सेस आहेत. अच्छा, म्हणजे वरिष्ठ नेत्यांमध्ये कुठल्याही पद्धतीचे मतभेद नाही, बिलकुल नाही आहे, बिलकुल नाही आहे. ते काहीतरी एक फॉल्स वापस ते चालू आहे, काहीतरी चुकीचं ते एक भ्रम आहे की असं काही चालू असेल अमरावती. असं काही नाही आहे. आमचा प्रत्येक नेता, आमचे प्रत्येक वरिष्ठ नेते एकजूट होऊन
तुमच्या लक्षात तुम्ही पाहिलंच आता पुढच्या इलेक्शनमध्ये सगळे काम करणार आहेत. अच्छा, अशा पद्धतीची एकंदरीत परिस्थिती इथे आहे. आणि भाजपच्या प्रत्येक वेळेस भाजपची निवडणूक असली किंवा निवडणूक असली तेव्हा एक विरोधकांतर्फे एक विरोध केला जातो, भाजप पक्षावरची टीका केली जाते. ते म्हटलं जातं की भाजप हा नेहमी धार्मिक राजकारण करतो. तर याला तुम्ही कशा पद्धतीने बघा? भाजप हा डेव्हलपमेंटचं राजकारण करतो. अच्छा. भाजप हा डेव्हलपमेंटचं राजकारण करतो. नरेंद्र मोदींनी ज्या वेळेसपासून प्रधानमंत्री झाले, देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले, तुम्ही बघा 2014 पासून मोदीजी आपले प्रधानमंत्री आहे. डेव्हलपमेंट पहा देशाचं कुठे गेलेलं आहे. अरे आपण देशातच काय, आपण इंटरनॅशनल लेवलवर कोणत्या लेवलवर गेलो हे आपल्या लक्षात आलं असेल. तर हे चुकीचं आणखी एक हे आहे, चुकीचं आहे टोटली. डेव्हलपमेंट इज द ओनली इश्यू भाजप हॅज. वी वर्क फॉर द पीपल. आम्ही फक्त लोकांकरता, आम्ही खरंच तळागाळातल्या लोकांकरता काम करतो. आम्ही या देशाच्या हिताकरता काम करतो. आम्ही या देशाच्या संरक्षणाकरता काम करतो. आमचा हाच धर्म आहे आणि याच धर्माच्या आधारावर आम्ही हे इलेक्शन जिंकत आलेलो आहोत. एकंदरीत जर आता विचार केला तर अमरावती शहराने जिल्ह्याने भाजपची सत्ता पाहिलेली आहे, भाजपचे उमेदवार निवडून येताना पाहिलेले आहेत, राष्ट्रवादीचे पाहिले आहेत, उबाटाचे पाहिलेले आहेत. परंतु या नगराध्यक्षाची जी आता निवडणूक झाली त्यामध्ये एक चांदूर रेल्वे, जिथे भाजप पक्षाचे आमदार आहेत, चांदूर रेल्वे मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीने आपलं खातं उघडलेलं आहे, त्यांचा नगराध्यक्ष बसलेला आहे. तर वंचित फॅक्टर अमरावतीमध्ये चालायला सुरुवात झाली आहे का, याबद्दल तुम्ही काय बोला? चांदूर रेल्वेमध्ये जे झालं आहे, विश्वकर्मांची जी वाईफ आहे ती, त्यांच्या ज्या पत्नी आहेत त्या निवडून आलेल्या आहेत. विश्वकर्मा हा फार आधीपासून धामणगाव रेल्वे प्रभागात काम करत आहे. तो मला वाटतं 1 किंवा 2 इलेक्शन लढला पण आहे. बरोबर. त्यांचं काही ना काही त्या एरियामध्ये, त्या भागामध्ये त्याचं काही ना काही स्वतःचं प्रस्थ आहे. त्यांनी स्वतःचं काही प्रस्थ डेव्हलप केलेलं आहे. वंचितचं नसल्यामुळे ते वंचितचं नाही आहे, ते मोर ओव्हर त्याचं स्वतःचं असेल जे काही त्यांनी डेव्हलप केलं असेल. आणि आमच्या काहीतरी चुका असेल जे आम्ही आता ॲनालिसिस करतो आहे की आम्ही कुठे चुकलो, आम्ही उमेदवारी देण्यामध्ये चुकलो की आमचं कुठे चूक झाली आहे, हे आम्ही पाहणार आहोत. आणि याचा अभ्यास होईलच आमचा आणि आम्ही पुढच्या वेळेस ते करेक्ट करू. आणि एकंदरीत या राजकारणामध्ये या येणाऱ्या निवडणुकीमध्ये जे उमेदवार राहणार आहे त्यांना तुम्ही काय कानमंत्र द्याल की ज्या पद्धतीने ते निवडून येतील आणि सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न करतील? मी माझ्या सगळ्या नगरसेवकांना सांगत असतो, म्हणजे माझे उमेदवार आहे त्यांना हे सांगतो की एक गोष्ट लक्षात ठेवायची. एक तर आमच्याकडे उमेदवारी अर्ज भरपूर आलेले आहेत. बरोबर. सगळ्यात पहिले मी त्यांना सांगतो की ज्यांना पण उमेदवारी भेटेल त्यांनी काम करायचं आणि ज्यांना उमेदवारी भेटली नाही त्यांनी एकजूट होऊन आपल्या उमेदवाराकरता दिवसरात्र एक करायचा. अशा पद्धतीचं कानमंत्र असं माझं कानमंत्र त्यांना आहे की हे आपल्याला कुठे जायचंच नाही आहे. बरोबर. आता मला सांगा, तुम्हीच आज पाहत आहे अमरावतीमध्ये की समजा भाजप नाही तर मग कोणता पक्ष? अच्छा. आता बाकीचे जे पक्ष आहेत त्यांच्याकडे समजा तुम्ही उमेदवारी घेतली तर तुम्ही ॲज अन इंडिपेंडंट कॅन्डिडेट तुम्ही कंटेस्ट कराल. बरोबर. कोणाचं बेसच नाही आहे इथे. बेस थोडंफार काँग्रेसचं होतं, ती इरोड होत चाललेलं आहे. काँग्रेस इज स्लोली इरोडिंग, इज फिनिशिंग. बट देन काँग्रेस हॅज अ बेस. काँग्रेसला काही ना काही बेस आहे. बाकीच्या पक्षांना काय बेस आहे तुम्ही सांगा मला. तुमच्या स्वतःच्या लक्षात आलं असेल की यांचे कॅन्डिडेट्स म्हणजे इंडिपेंडंट कॅन्डिडेट्स म्हणून निवडणूक लढतील. दे हॅव टू स्टार्ट फ्रॉम 1, 2, 3, 4. त्याच्यामध्ये तुमचा मित्रपक्ष राष्ट्रवादी अजित पवार गट सुद्धा आहे. तसंच आता मला कळत नाही की ज्यांना आम्ही निवडून दिलं, आमच्यापुढे जे आमदार झाले, आज त्यांचं चालू आहे करणं. पण ठीक आहे, त्यांची महत्त्वाकांक्षा आहे, ते महत्त्वाकांक्षी लोक आहेत आणि त्यांनी त्याला प्रत्येकाला अधिकार आहे. बरोबर. प्रत्येकाला अधिकार आहे की ते आपलं वर्चस्व वाढवायला, आपला पक्ष मोठा करायला त्यांचा अधिकार आहे. ते करत आहेत, ते प्रयत्न करत आहेत. आम्ही त्यांना शुभेच्छा देतो. अच्छा. तुम्ही एक शहर अध्यक्ष म्हणून इतकी मोठी भाजपाची जबाबदारी सांभाळत आहात अमरावती जिल्ह्यामध्ये, अमरावती शहरामध्ये. तर तुमची वैयक्तिक काय तयारी किंवा वैयक्तिक काय विजन राहणार आहे या निवडणुकीतला घेऊन? हो, माझं विजन अमरावतीचे डेव्हलपमेंट आहे. मी तुम्हाला परत आधीच मी सगळ्यात पहिले इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं आहे तुम्हाला की मला काय करायचं आहे. बरोबर. मला हे शहर, ही अमरावती महानगरपालिका, नागपूर महानगरपालिकाला मी पाहतो, मी इंदोरची नगरपालिका पाहतो, तर त्या लेवलवर मला नेऊन ठेवायचं हे. आता माझे जे प्लस पॉईंट्स आहेत, आमचे अमरावती जे प्लस पॉईंट्स आहेत त्याच्यामध्ये कसं आहे की समजा अमरावतीमध्ये महापौर भाजपचा बसला तर एक ट्रिपल इंजिनचं सरकार जे सेट होते.
केंद्रात मोदीजी, बरोबर. देवेंद्रजी आणि आपला महापौर, असे आम्ही एक ट्रिपल सरकार इंजिनचं सरकार सेट करतो. आता राहिला प्रश्न देवेंद्रजी फडणवीसांचा, तर त्यांची ही आईची भूमी आहे, त्यांची नाळ इथे जोडलेली आहे आणि त्यांचा अतिशय सॉफ्ट कॉर्नर अमरावती करता आहे. तर तुम्हाला मी गॅरंटी देतो की समजा आम्ही इथे महापौर बसवला तर पुढच्या 5 वर्षामध्ये ही महानगरपालिका काय स्पीडनी पुढे जाईल तुम्ही विचार नाही करू शकत, कारण की आम्हाला इथे देवेंद्रजींची साथ राहील. आमचे कार्य आम्हाला काही आमचे जे थोडेफार छोटे छोटे विजन्स जे आहेत त्याच्यामध्ये अमरावतीची भुयार गटर जी योजना जी आहे ती आम्हाला जी 20-25% झालेली आहे ती आम्हाला पूर्ण करायची आहे. आम्हाला अमरावतीमधलं IT पार्क जे देवेंद्रजींनी आताच काही दिवसाआधी सँक्शन केलं त्याला डेव्हलप करायचं आहे. आम्हाला अमरावतीचं इन्फ्रास्ट्रक्चर वाढवायचं आहे. आम्हाला अमरावतीमध्ये प्रत्येक रोड्सवर CC कॅमेराज लावायचे आहेत, ज्याच्या कारणामुळे आपल्या क्राईम रेट कमी होईल. अशा ह्या पुष्कळशा असंख्य गोष्टी आहेत. महानगरपालिकेची बिल्डिंग आहे. आपल्याला अंबा नालाचा प्रॉब्लेम आहे. अंबा नाला ही अंबा नदी आहे. तसं नाग नदी आपण केली होती, तशी नाग नाला होता तो, ती आज नाग नदी झाली आहे, तशी अंबा नदी आपल्याला करायचं आहे. अंबादेवीचं जे मंदिर आहे, अंबादेवीचं मंदिर त्याचं पण डेव्हलपमेंट प्लॅनिंग तयार आहे, तो पण आपल्याला करायचा आहे. आपल्याला अमरावतीचे आउटस्कर्ट्समध्ये जे कॉलनीज सेट झालेल्या आहेत त्या कॉलनीजकरता रोड्स इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे, ते आपल्याला बनवायचं आहे. तिथे आपल्याला रोड्स बनवायचे आहेत, तिथे इलेक्ट्रिफिकेशन करायचं आहे, तिथे वॉटर स्कीम्स पाण्याची न्यायची आहे. आपल्याला अमरावतीला पाण्याचं जे एक प्रॉब्लेम आहे की कधी 2 तासच पाणी येते, कधी ऑल्टरनेट डे इथे नळ चालू होतात. ते आम्हाला कम्प्लिटली टोटली 24 आवर्स आम्हाला इथे पाणी द्यायचं आहे. त्याच्याकरता आम्हाला कोणती स्कीम आणावं लागेल, आम्ही त्याच्या मागे वर्क करणार आहे. अशा मोठ्या मोठ्या स्कीम्सच्या मागे आहे. याच्या व्यतिरिक्त नगरसेवकच्या लेवलवर त्यांचे जे कामं आहेत ते आम्हाला त्यांच्याकरताचे फंड्स पण आम्ही आणणार आहोत. असं एक टोटल डेव्हलपमेंट ऑफ अमरावती इन द नेक्स्ट 5 years वी हॅव प्लॅन्ड. सो इफ आम्हाला इथे सत्ता भेटते, आम्हाला इथे महापौर भेटतो, तर हा फक्त आणि फक्त डेव्हलपमेंट करता राहील. अच्छा, अशा पद्धतीचं तुमचं एकंदरीत नियोजन आहे. आपण बघू शकता अमरावती शहरामध्ये मागील काही दिवसांमध्ये असं झालेलं होतं की आपल्याला स्वच्छ हवेचं एक पुरस्कार मिळाला. हो, अमरावती शहराला सर्वात स्वच्छ हवेचा पुरस्कार स्वच्छ हवा. मिळाला. परंतु अमरावती शहराची जर आपण वास्तविक परिस्थिती पाहिली तर त्याच मार्गावरती किंवा त्याच वेळेवरती बऱ्याच ठिकाणी कचऱ्यांसाठी आंदोलनं आपल्याला पाहायला मिळाली. हो. आता काय झालं की 5 वर्ष आमचे संपले होते आणि मग रूल प्रशासकांचा होता. त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट त्यांच्याकडे होते. ते कॉन्ट्रॅक्ट्समध्ये काही प्रॉब्लेम आला होता. मेन पिकिंग अप वेस्ट मटेरियल पिकिंग अपचा कॉन्ट्रॅक्ट वेगळ्याकडे होता आणि तो तिथून नेऊन डिस्पोज ऑफ करण्याचा कॉन्ट्रॅक्ट दुसरीकडे होता. असे त्याच्यामुळे हा एक प्रॉब्लेम आला होता. पण आता तो सॉल्व्ह झालेला आहे. आपल्या ज्या कमिशनर आहेत महानगरपालिकेच्या त्यांनी अतिशय चांगल्या रीतीने तो वन पॉईंट कॉन्ट्रॅक्ट दिला आहे आपण. तो आता तो प्रॉब्लेम यायला नाही पाहिजे, तर आम्ही तसे प्रयत्न करणार आहे की तो आता प्रॉब्लेम यायला नाही पाहिजे वेस्ट मटेरियलचा. एकंदरीत अशा पद्धतीनं तुम्ही त्याचं नियोजन आखणार आहात. म्हणजे अशा पद्धतीची तुमची पुढील रणनीती राहणार आहे. आणि तुम्हाला पण आम्ही शुभेच्छा देतो, कारण तुम्ही पहिल्यांदा शहराध्यक्षपदी इतक्या मोठ्या पदी विराजमान झालेले आहात आणि तुमच्या मार्गदर्शनामध्ये या निवडणुका होणार आहेत. आणि तुम्ही खरंच इतक्या निर्भीडपणे आमच्या बडबडला एक अतिशय चांगली मुलाखत दिली, त्याबद्दल सुद्धा मी आभार मानतो. आणि माझ्या प्रेक्षकांना सांगतो की ही होती बडबडची एक निर्भीड, निष्पक्ष आणि नियमित अशी मुलाखत. अशाच पद्धतीच्या मुलाखत पाहण्यासाठी आपण बडबड चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत जोडलेले राहा. धन्यवाद. धन्यवाद सर.